मित्रांनो आणि वेलकम टू द एपिसोड 3 ऑफ फिरूया मामाचं गाव. आज आम्ही चाललो आहे पूर्णागडावर. तर आता एक पायवाट आहे, पायवाटवरनं पोचल्यावर आपण डायरेक्ट पोचणार पूर्णागडावर. जाता जाता आम्हाला एक ते छोटासा वासरू दिसतंय, मध्येच आहे पायवाटेच्या. लपून जावं लागणार, माझा भाऊ घाबरतोय त्याला. इथे आता बघूया माझा भाऊ येऊ शकतो का पुढे. ये ना, ये, चल. चला जाऊ, सोडा, आपण जाऊया पुढे. चल ग. अरे बघा मित्रांनो, सगळे आमची ताकद लावून सगळे पूर्ण वरती येत आहेत. माझी मावशी फुल ताकद लावते एकदम. ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स गडासोबत. आणि ते 2 रस्ते आहेत, हा एक आणि हा एक. अच्छा, हा काकांनी प्रॉब्लेम सॉल्व करून रस्ता सांगितलाय. इथे 2 असे अर्धवट मंदिर आहेत. हे कोणी बनवले काय माहित, पण आहेत. आपण पुढे जाऊया. इथे एक नोटीस दिली आहे आणि ताई दीदी हे वाचते. ते मारुती दर्शनसाठी मंदिर आहे छोटस गडाच्या मध्येच. आज जाता तर येणार नाही, सगळी दानपेटी वगैरे आहे. मंदिर पुजारीच करत असतील वाटतं पूजा. आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हा बघा इथे खूप मोठा असा बुरुज आहे. ते खूप आहेत असे. तिथे पण एक आहे बुरुज. शत्रूंना हमला केल्यावर ह्याच्याने तोफा किंवा काही असं मारून आपला गड संरक्षित व्हायचा. इथे खूप मोठा असा हा गड आहे. वरती जाऊया. तुम्ही बघा खालचं किती मस्त व्ह्यू दिसतोय. खाचे आहेत, होल्स, ज्याच्यात ना तोफा ठेवतात आणि असं मारतात. याच्यातून काय दिसतं बघा बघा. इथून तर आपण आलो खाली. तिथे बघ काय वाटतं, टाकी होती आधी. टाकीच असेल. भगवा लावण्यासाठी असं करून ठेवलंय. आधीच्या काळात हे थोडं वेगळं असेल, पण हे तर नवीन वाटतं एकदम. कडक मजबूत आहे. पण इथून अजून वरती जातोय. काय सुंदर व्ह्यू आहे बघा. मस्त असा लाटा आहेत. विश्वास नाही की असं पण असणार कुठे. खूप मस्त आहे. मी तर पहिल्यांदाच गडावर येतोय. मस्त असा पहिल्यांदा. हा अशी जागा आहे. तिथून खाली दिसते एक गाय पण आहे. आणि हे काय आहे घरासारखं. आय गेस ते आता बनवलं असेल किंवा. आता आपण इथून खाली चाललोय. आपल्या सगळ्यांकडे तिथे आहेत सगळे. आपण आता जाऊया खाली. हे जे दगड आहेत ना, ती लावापासून बनतात माहिती आहे का. जेव्हा असा लावा आहे तो थंड होतो आणि हे जे छोटे छोटे आहेत ना, हे होल्स आहेत ते कशामध्ये, म्हणजे आधी त्यात हवा असते. आधी फुल त्या हव्याने भरतं आणि त्याच्यानंतर जेव्हा ते हवा निघून जाते तेव्हा ते असंच राहतं. दिसायला मस्त आहे. पण इथून बघा डायरेक्ट खाली आहे. इथे काय असं वरती नाही. काय कल्पना होती ना महाराजांची, एकदम नेक्स्ट लेवल. इथून असं खाली आहे. लांब कर आणि दाखव. इथून असं खाली एक नाला बनवलाय. म्हणजे सगळं जे म्हणजे पाणी असतं ते असं जायला बाहेर. इथे एक छोटंसं असं घरासारखं आहे.
ते काय काय नंतर आपण जाऊन बघू. तिथे पण आहे एक. इथून तोफा असायचा. पण इथे अजून एक मेकॅनिझम होतं की हे जे आहेत ना स्लोप्स ते असे म्हणजे स्लिपरी केले आहेत. म्हणजे जर तो जास्त लोक असली तर इथून म्हणजे गरम तेल टाकायचे किंवा दगडी मारायचे. म्हणजे लावा नसेल लावा नाही ना, लावा नाही दगडी किंवा गरम तेल असं टाकायचे म्हणजे ते भाजायचे किंवा ते लागायचं. मग ते तेच थांबायचे आणि यायचे नाही पुढे. हे ते काहीतरी स्टेज सारखं बनवलं छोटंसं. स्टेज तर नसणार, कलावंदीसाठी काहीतरी असेल. बघू इथे बघा, हे कसा भगवा आहे. थोडं फडकवूया. जय शिवाजी. हा घर बघायचं होतं ना तर आपण जाऊया घरात. अरे कुठीच मारली तुम्ही. खिडक्या पण आहेत छोट्या छोट्या. बघूया जाऊ शकतो का आपण इथे. एकदम जुन्या मकानसारखं केलं आहे ते. सगळं पूर्ण खाली आहे, सिमेंट आहे. पुन्हा काळोख ते काहीतरी आहे. म्हणजे आत्ताच बनवलेलं आहे असं वाटतंय. तिथे पण असंच असेल. सुटलेला TV पण आहे. आता आपण या साईडने वरती जाऊया. अरे पायऱ्या खूप वरती आहे. चढायला जमेल का? जमेल. बघा इथे मला इथे असा होल भेटलाय गोलचा मस्त. ह्याच्यात वाटतं दिवे लावायचे. दिवेच लावत असतील. तर एवढा मोठा ह्याला हे कसं देणार लाईट ऊर्जा तयार. सॉरी दाराच्या जस्ट बाजूलाच असं एक बनवलं आहे राहण्यासाठी. इथे जे पहारा द्यायचे पहारेकरी ते लोक ते थांबायचे आणि पूर्ण टाईम पहारा असायचा इथे. आणि इथे बघ किती मोठी अशी आणि असं टोकेदार एकदम असं आहे. म्हणजे जर काय असे आले डायरेक्ट ढकलायला तर त्यांना लागू शकतं. आणि हे असे जाड चैन आणि जाड असं लॉक आहे. बंद करायला शकतो आपण. आणि इथं सोडून दिलं. इथं छोटंसं असं मंदिरासारखं आहे जिथे पूजा होते वाटतं. पूजा करताना मंदिर काय बोलतो मी पण. असं बिना कोणाला सांगे आपण इथे पाठी आलोय बुरुजाच्या ह्या साईडला. सगळं दिसतंय शेतं वगैरे घरं वगैरे. इथून व्ह्यू पण मस्त आहे असं. इथून बघा असं असतं. इथून जर शत्रू असे चढत असले ना वरती तर तिथून तोफा मारणार. जर तिथे लांब बसले कुठे ना इथून तोफा मारतात. पण जर जवळ आले जे थोडे खाचे दाखवले ना त्यातनं दगडं मारतात किंवा एकदम गरम तेल टाकतात. म्हणजे ज्याच्याने पूर्ण असं त्यांचं भाजतात किंवा त्यांना खूप लागतं. मग ते परत जातात. आता भेटूया आपण डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आपण इथून आपण एक तर सनसेट पडलं किंवा घरी जाणार. तर बघू आता कुठे जाऊया. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. बाय.